धनंजय मुंडेसाठी आता वारसा मग तो सामाजिक असो या राजकीय असो, फक्त माझी पंकुताई कोणी नाही. प्रकाश महाजनांनी पोस्ट केली नाही, कोणी काय करावं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे, एक लक्षात घ्या. परंतु एक गोष्ट खरी आहे, वैचारिक मतभेद असू द्या, ज्या काय गोष्टी राजकारणात समाजकारणात चालतात त्या चालत असतात. ज्या माणसानं जो समाज उंचीवर न्याला, राज्यात ठसा उमटला, देशात ठसा उमटला, अशा माणसाच्या बद्दल आपल्याला आत्मीयता असली पाहिजे. संस्कारहीन छगन भुजबळने वागू नये. त्याच्या राजकीय स्वार्थापोटी एका जातीचे 4 तुकडे करायचं काम भुजबळने करू नये. कारण त्याच्या ते वयाला शोभत नाही. एकतर तो छगन भुजबळ ह्यो चुकीच्या दिशेनं चाललाय, त्याची वाटचालच चांगली नाही. त्याच्याकडे लोकच असे जमा केलेत त्यांनी की रक्तानं हात भरलेले, चोऱ्या करणारे, भ्रष्टाचार करणारे, गाड्या लुटणारे, दारू पिऊन लोकांना त्रास देणारे, कुठं पीक विमे खाणारे, सगळे भ्रष्टाचारी, सगळे गलिच्छ असल्यासारखे जमा केले सगळे. आणि त्यांच्या माध्यमातून तो सांगणार जी जात कणखर आहे त्या जातीचे नेते सुद्धा, महाजन साहेब, त्या जातीचे लोक सुद्धा, की म्हणजे तुम्हाला म्हणतो महाजन साहेब, परत दुसरे म्हणायचं आम्हाला म्हणलं काय, तर ते लोक सुद्धा म्हणतात हो भुजबळ साहेब जे ठरवतील ती दिशा, ते घुरट सगळ्या दुनियाचं आणि त्याचं तुम्ही ऐकता. तुम्हीच कणखर आहेत ना स्वतः, तुम्हीच लोकांना न्याय देऊ शकता, दिशा देऊ शकता. त्याला म्हणतात ती दिशा ठरव, आणि त्यांनी तसली दिशा ठरायची. म्हणजे भुजबळ बीडला आला आणि भेद पसरून गेला, जाती जातीत भेद निर्माण करून गेला. अरे तुला हिनवायचंय का त्या कुटुंबाला, त्या परिवाराला? तुला असं म्हणायचंय का की ज्या माणसानं, त्या मोठ्या मुंडे साहेबानं राज्यावर देशावर ठसवून केला, ते विचार त्या कुटुंबात पडले असतील ना, त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना ते विचार ऐकले असतील, सगळ्यांना बघितलं असं. म्हणजे तुला असं म्हणायचं की ती कमजोर आहेत, हातबल आहेत, तुला हिनवायचंय का त्यांना? म्हणजे फक्त बोलायचं नाहीये, त्याचा अर्थ तेच आहेत. आणि तुला असले पुढं करायचं की ज्या पक्षात मोठे झाले, ज्या पक्षात मंत्रिपद मिळाले, त्या पक्षातल्या आपल्या स्वतःच्या नेत्याला दुसऱ्याला रसद पुरवायची, शेद्याला लावायचे, असले करायचे, खून करायला लावणारे करायचे, आणि तिला काहीतरी बोलून बाजूला सरायचं. काय माणूस आहे तू? काय पटतंय तुला? तुमच्या दृष्टिकोनातून गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसदार तुमच्या दृष्टिकोनातून? बघा, खरा आणि खोटा हे सगळ्या दुनियालाच माहिती आहे. खऱ्या खोट्याला काय, अहो तुम्हाला त्यांना बी पटलं पाहिजे ना. पण ते आपण म्हणून काय अर्थ आहे का? हे त्यांनाही पटलं पाहिजे की खरे वारस आपणच आहेत, हे त्यांनाही पटलं पाहिजे ना. त्यांना जर पडत असला, हा आता भुजबळने वारस जाहीर केला म्हणल्यानंतर तोच त्यांना पटत असलं, त्याला आपण काय करू शकतो का? त्यांना वाटत असेल तो आमच्या जातीचा आहे, आमच्या कुटुंबातला आहे, म्हणून तो काय ना तो, असं जर त्यांना वाटत असलं तर आपण काय बोलून उपयोग का? आणि त्यांना जर तसं वाटतंय की त्या भुजबळने वारस जाहीर केलाय म्हणजे आता तोच, आम्ही वारस नाही, खरे वारस आहेत ते, पण तरी ते जर म्हणत असले आम्ही नाही बाबा खरे वारस, तूच वारस आता भुजबळने डिक्लेअर केला म्हणलं, कारण तू आमच्या जातीचा आहे, कुटुंबातला, तर मग त्याला त्यावेळेस का नाही वाटलं? हयात असताना आपण इतका त्रास नव्हता द्यायला पाहिजे, इतका छळ नव्हता करायला पाहिजे, खाली मान घालून चालावं लागत असे वाक्य प्रयोग नव्हते करायला पाहिजे. मग तो मला तुमचं मानतोय का? तर येतो तर नाहीये. तो मिळेल तिथं संधीत ते पोरील चेंगरायचं बघतो, मिळेल त्या संधीत संघ राहतो, फक्त मिळेल त्या संधीत चेंगरायला बघतो. त्यांच्या समाजात लोकांना कळत नाही का नुसतं बोलायचंच कळतं, फक्त लिहायचंच कळतं, फक्त ते कळत नाही का की आपल्या जातीला उंचीवर नेणाऱ्या माणसाच्या पोरीला, खऱ्या वारसाला टोचणी दिली जाते, संगत राहतेत, टोचून बोललं जातं, हिनवलं जातं, हे कळत नाही का त्यांच्याला? त्यांच्यात दरी निर्माण व्हायला लागली, तो करायला लागला, हे कळत नाही का? दरी तर त्यानेच निर्माण केली ना, तोच बोलत होता त्या टायमाला हयात असताना. तुम्ही जर त्याला तुमचं समजतात, त्याने तुम्हाला तुमचं का नाही समजलं? द्या मग याचं उत्तर. ज्याने आपल्याला मोठं केलं, आपली जात सगळी मोठी केली, आपल्याला प्रतिष्ठेत नेलं, राज्यात देशात दबदबा निर्माण केला, त्या माणसाला कितीतरी
वेळेस खाली मान घालून चालावं लागलं. खऱ्या वारशाला कळत नाही काही. तरी ते खरा वारसा त्या सगळं झेंडू तू काय बोलावं आपल्यासारख्याने. खऱ्या वारशाने खड्यासारखे असले बाजू सारखे पाहिजे. चल हट बाजूला. काय संबंध येतो हा? प्रत्येक संधी सोडत नाही तो, प्रत्येक संधी. त्याविषयी जर त्यांनी त्या मेळाव्यात हातात दिले असतील ते फोटो, बॉम्बला आता त्याला आणलं. म्हणजे किती जाती जातीत भेद पसरायला लागलाय हे त्यांनाच म्हणणं नसायला पाहिजे, आपल्याला संपवत आहे. पंकजा मुंडेंना गोपीनाथ मुंडेंची वारसदार म्हणावं. अहो साध काय म्हणायची गरजच काय, तर म्हणायची काय गरज, दुसरा कोण मग. म्हणजे हिनवायचंय ना पुन्हा तसंच म्हणून नाही. म्हणजे कमजोर समजता का तुम्ही. मी सांगितलं होतं मला ते त्यांचा प्रश्न आहे, ते त्याचं बघते. पण खऱ्या वारशाला तिला जर वाटत असेल की त्योच, कारण त्यो आमच्या जातीचा आहे ना आमच्या कुटुंबातला, तर त्यांनी त्यावेळेस का म्हणला नाही. आपल्या कुटुंबातले ते केंद्रीय मंत्री येतं, उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत, आपल्या कुटुंबाला आपल्या जातीला मोठं केलेलं आहे, आपण त्रास देऊ नये. आणखीन संधी सोडत नाही तो. मिळेल तिथं चेंगरीतो, मिळेल तिथं चेंगरीतो. त्यांनी बी म्हणायला पाहिजे त्यांना तुम्ही आमचे आहेत. गळ्यात हात टाकलेले नुसतं बहीण बहीण मानल्याने होत नाही. आतून काड्या करायच्या बंदच नाहीत. फक्त समोरून दाखवतो आता आम्ही एक, संधी एक पण सोडत नाही. त्यांनाही कळायला पाहिजे ना, हे कुठं आपल्याला आपलं म्हणलेत. आपला बाप हयात असताना किती यातना भोगल्यात, किती वेदना भोगल्यात हे त्यांना कळायला पाहिजे ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.